अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीने मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड, चांदूर बाजार, अचलपूर या तालुक्यातील केळी, संत्रा, गहू, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीला अनुसरून सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्याशी अध्ययन समाचार लाईव्ह यांनी संपर्क करत येणाऱ्या दिवसात कसे वातावरण राहणार या संदर्भात माहिती घेतली असता पंजाबराव डक यांनी अध्ययन समाचारला माहिती दिली। अमरावती जिल्ह्यातून बोलतोय, अचलपूर तालुका। आमचं एक वृत्तपत्र आहे, त्यासाठी माहिती पाहिजे होती। सर, पाणी पावसाचं काय आता एवढं जिल्ह्यात काय करा, शेतकऱ्याला म्हणा 18 तारखेपर्यंत कांदा हळद झाकण्याची तयारी ठेवा, कारण की खूप खराब वातावरण आहे, गारपीट देखील आहे, वारं जास्त सुटणार आहे 18 तारखेपर्यंत। अच्छा, 18 तारखेपर्यंत कंटिन्यू मग असं वेगवेगळा भाग धरण, आज इकडला भाग धरला तो उद्या दुसरा भाग पकडन, परवा तिसरा पकडन, पण पाऊस 18 पर्यंत वादळी वाऱ्याचा पाऊस आहे। अच्छा सर, आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये पण आहे का? हो, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, कारंजा, बीड, आपलं हे वाशिम, कारंजा, हिंगोली। हा, म्हणजे 18 तारखेपर्यंत मग शेतकऱ्यांना काय सांगावं की शेतकऱ्यांना म्हणायचं की विजेपासून काळजी घ्या आणि विजा चमका झाडाखाली थांबू नका, सगळं घर जवळ करा। ठीक आहे सर, नक्कीच तुमची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाईल सर आमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून। चालते, धन्यवाद। की 18 एप्रिल पर्यंत अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसासह वारा व विजेचा कडकडाट राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहून विजेच्या अपव्ययापासून सावध राहणे गरजेचे आहे। वादळी पाऊस व गारपिटीमुळे 18 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात असेच वातावरण राहणार आहे। सोबतच पिके योग्य त्या पद्धतीने सुरक्षित करण्याचेही आवाहन पंजाबराव डक यांनी केले आहे। अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।